नमस्कार मित्रांनो. सकाळ सकाळ शिड्या उतरून मी यासाठी जात होतो कारण की आमच्या इथे लाईट गेली होती. धावत धावत मी रेल्वे स्टेशनकडे जात होतो कारण की मला उशीर झाला होता. पण हे ऐकून मनाला थोडंसं बरं वाटलं. पण ही गर्दी. थोड्या वेळाने ट्रेनही आली. ट्रेनमध्ये जागा नसल्याने मी डोरला लटकलो व शाळा स्टेशनला पोहोचलो. शाळा स्टेशनला खूप गर्दी होती. गर्दीमध्ये मला टी सी दिसले म्हणून मी पाठीमागच्या एक्सिलेटरने खाली उतरलो. तिथे मला यश दिसला. अशोक. कॉलेजला जाणारी रिक्षा पकडून मी व यश पटापट कॉलेजला पोहोचलो. कॉलेजमध्ये एंट्री मारून आम्ही आय डी स्कॅन केला व वर्गाच्या दिशेने गेलो. वर्गाच्या बाहेर जाताच आम्हाला एक वेडी मुलगी दिसली जिचं नाव आहे मनस्वी. ती मला धमकी देत होती. अरे जा. मनस्वीला हॅलो करून आम्ही लेक्चरला गेलो व लेक्चरला बसलो. लेक्चर संपल्यानंतर आम्ही आमचे डबे खाल्ले. डबे खाल्ल्यानंतर आज आमच्या एका मित्राचा वाढदिवस होता. त्याला मी विश केलं. ए वेटर वेटर, अरे सॉरी, तुझा बर्थडे ना आज. हॅपी बर्थडे. त्याला विश करायच्या नादात आमची गँग कुठेतरी पुढे गेली होती. त्यामुळे मी, यश आणि महेश आम्ही तिघे त्यांना शोधत होतो. ते बोलले कॅन्टीनमध्ये आहेत, पण कॅन्टीनमध्ये कोणच नव्हतं. असं करता करता त्यांनी आम्हाला अख्खा कॉलेज फिरवला. शेवटी आम्हाला ते दिसले. ते सर्वजण बॅग घेऊन खाली येत होते. मला वाटलं घरी चालले, पण नाही. त्यांचा विचार काहीतरी वेगळाच होता. दुसरा लेक्चर बंक करून उनो खेळायचा. सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी जायला निघालो. मला काय माहीत होतं बंक मारल्यामुळे माझा मूड ऑफ होणार आहे. मूड ऑफ झाला होता म्हणून मी पुढच्या क्लिप्स काढल्या नाही. मी डायरेक्ट ठाणा स्टेशनला आलो. तालीम हॉलला पोहोचलो, पण तिथे अगोदरच कोणता तरी कार्यक्रम चालू होता. ती माणसं जास्तवर आम्ही थोडीशी मस्ती केली. ही वज्रेश्वरी. थोड्या वेळाने प्रॅक्टिस सुरू झाली. ताई आम्हाला सांगत होती. फायनली तालीम संपली व मी माझ्या घरी जायला निघालो.